To all BSc first year student. Now today's new topic is the ribosomes. Most important topic for the 4 to 8 marks साठी आहे. टॉपिक ऑफ दिस रायझोझोम्स. टॉपिक ऑफ रायझोझोम्समध्ये पर्टिक्युलरली बघा, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन. फर्स्ट पॉईंट आहे रायझोझोम्स आर रायबोन्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स. रायबोझोम्सला काय म्हटलेलं आहे? फर्स्ट पॉईंट आहे रायबोन्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स. फर्स्ट पॉईंट अंडरलाइन द वर्ड रायबोन्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स. सेकंड पॉईंट आहे अटॅच कुठे असतात? टू ER और फ्लोटिंग फ्रीली इन सायटोप्लाझम. अटॅच टू ER और फ्लोटिंग फ्रीली इन सायटोप्लाझम. थर्ड पॉईंट आहे डिस्क्राईब ॲज प्रोटीन फॅक्टरीज ऑफ सेल. डिस्क्राईब काय करते? प्रोटीन फॅक्टरीज ऑफ द सेल. पुन्हा बघा रायझोझोम्समध्ये पॉईंट्स. फर्स्ट पॉईंट आहे रायझोझोम्स आर रायबोन्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स. रायबोन्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स. सेकंड पॉइंट अटैच टू ER और फ्लोटिंग फ्रीली इन साइटोप्लाज्म. अटैच टू ER और फ्लोटिंग फ्रीली इन साइटोप्लाज्म. थर्ड पॉइंट डिस्क्राइब एज प्रोटीन फैक्ट्रीज ऑफ द सेल. डिस्क्राइब करते प्रोटीन फैक्ट्रीज ऑफ द सेल. देन डिस्कवरी कोणी केलेली आहे? फर्स्ट पॉइंट बघा. फर्स्ट ऑब्झर्व बाय प्लॅडी इन 1955 ॲज डेन्स पार्टिकल. फर्स्ट ऑब्झर्व बाय प्लॅडी इन 1955मध्ये ॲज डेन्स पार्टिकल. सेकंड पॉईंट टॅसो ॲज सॅटोल 1959 ऑब्झर्व न्यूक्लिओप्लाझममध्ये. थर्ड पॉईंट रिच अँड वार्नर 1963मध्ये ऑब्झर्ड इन पॉलीरायबोझोम्स. देन आहे ऑकरन्समध्ये बघा. फर्स्ट पॉईंट रायझोझोम्स आर फाउंड इन ऑल लिव्हिंग सेल्स. कुठे असतात? ऑल लिव्हिंग सेल्समध्ये. फर्स्ट पॉईंट. सेकंड प्रोकॅरियोट्स आर फाउंड इन फॉर्म्स ऑफ सायटोप्लाझम. प्रोकॅरियोट्स आर फाउंड इन फॉर्म्स ऑफ सायटोप्लाझम. थर्ड पॉईंट यूकॅरियोट्स फाउंड इन फ्री फॉर्म अँड बाइंड फॉर्ममध्ये. यूकॅरियोट्समध्ये कसे राहतात? फाउंड इन फ्री फॉर्म अँड बाइंड फॉर्म. फोर्थ पॉईंट लोकेटेड ऑन मेम्ब्रेन ऑफ RER. लोकेटेड कुठे असतात? ऑन मेम्ब्रेन ऑफ RER अँड आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन. कुठे लोकेटेड आहे? लोकेटेड ऑन मेम्ब्रेन ऑफ RER अँड आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन. नेक्स्ट पॉईंट नंबर. पहिला पॉईंट आहे नंबर ऑफ रायझोझोम्स इज रिलेटेड टू द RNA. जे नंबर असतात रायझोझोमचे इज रिलेटेड आहे टू द RNA. सेकंड पॉईंट आहे यूकॅरियोट्स अबाउट 10 मिलियन रायबोझोम्स. यूकॅरियोट्समध्ये अबाउट किती असतात? 10 मिलियन रायबोझोम्स. थर्ड पॉईंट आहे बॅक्टेरियल सेल कंटेन 10,000 रायबोझोम्स. बॅक्टेरियल सेलमध्ये किती कंटेन करते? 10,000 रायबोझोम्स. देन नेक्स्ट पॉईंट शेप अँड साईज. फर्स्ट पॉईंट शेप अँड साईजमधला फर्स्ट पॉईंट इज द स्पेरिकल इन शेप. सेकंड साईज रिमेन कॉन्स्टंट. साईज जी असते ती रिमेन कॉन्स्टंट. थर्ड पॉईंट प्रोकॅरियोट्स स्मॉलर इन साईज अँड यूकॅरियोट्स लार्जर इन साईज. प्रोकॅरियोट्समध्ये स्मॉलर इन साईज, यूकॅरियोट्स लार्जर इन साईज. फोर्थ पॉईंट प्रोकॅरियोट्स आर 150 अँगस्ट्रॉम. प्रोकॅरियोट्समध्ये 150 अँगस्ट्रॉम अँड यूकॅरियोट्समध्ये 250 अँगस्ट्रॉम. प्रोकॅरियोटमध्ये किती आहे? 150 अँगस्ट्रॉम अँड यूकॅरियोट्समध्ये आर 250 अँगस्ट्रॉम. देन पॉईंट नंबर 5 डिफर साईज राहते बट शो सिमिलर स्ट्रक्चर. डिफरंट काय राहते? साईज, पण स्ट्रक्चर जे असते ते काय असते? सिमिलर. लास्ट पॉईंट बघा डिफरंट इज द साईज बट शो सिमिलर स्ट्रक्चर. साईज जी आहे ती डिफरंट आहे पण स्ट्रक्चर जे आहे ते काय? सिमिलर आहे. डिफरंट इन साईज बट शो सिमिलर स्ट्रक्चर्स. सो नाव इन दिस लेक्चर दिस इंट्रोडक्शन ऑफ रायबोझोम इज कम्प्लिटेड. थँक्यू. या लेक्चरमध्ये जे आपण स्ट्रक्चर आहे रायबोझोमचं त्याचं इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. देन नाव इन नेक्स्ट लेक्चर स्टार्ट द न्यू टॉपिक. थँक्यू.